गीता अध्याय 9 श्लोक 27 यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. यत् करोषि यवराघात पोटफोड्या श आहे, पहिली वेलांटी आहे, उच्चार पटकन झाला पाहिजे. यदश्नासी द वराघात, द नंतर अर्धा श आणि मग खाली न आहे. यदश्नासी यज्जुहोषि यवराघात पोटफोड्या श पहिली वेलांटी पटकन उच्चार होऊ दे. ददासी यत् तपस्यसी यवराघात पवराघात कौन्तेय तत्कुरुष्व तवराघात रुवराघात मदर्पणम दवराघात. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि 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 यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. 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 यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. संधी विग्रह. यत् करोषि यद् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. यत् म्हणजे जे, करोषि म्हणजे करतोस, यत् म्हणजे जे, अश्नासी म्हणजे तू खातोस, यत् म्हणजे जे, जुहोषि म्हणजे तू हवन करतोस, ददासी म्हणजे तू देतोस, यत् म्हणजे जे, यत् म्हणजे जे, तपस्यसी म्हणजे तू तप करतोस, कौन्तेय हे कुंतीपुत्र अर्जुना, हे कौन्तेया, तत् म्हणजे ते, कुरुष्व म्हणजे कर, मदर्पणम म्हणजे मला अर्पण. अन्वय. कौन्तेय यत् करोषि यदश्नासि यत् जुहोषि यत् ददासि यत् तपस्यसि तत् मदर्पणम कुरुष्व. हे कुंतीपुत्र अर्जुना, हे कौन्तेया, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवंतानी भक्तीचं सुतोवाच्य ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे. भगवंताला अपेक्षित असलेली भक्ती कशी आहे हे भगवंतानी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भक्ती म्हणजे वेगळं काहीच करायचं नाही आहे. तुम्ही रोज जे करता तेच करायचं आहे, पण इतके दिवस ते मी केलं ह्या अहंकाराने आपण करत होतो. आता ते भगवंताला अर्पण करून करायचं आहे. कर्म करायचंच, ते टाकायचं नाही, पण तेच कर्म आता भगवंताकडे वळवायचं. इतके दिवस आपण जे जे करत होतो ते संसारासाठी, स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी करत होतो. मला अमुक एक येतं, मी अमुक एक केलं, असा अहंकार प्रत्येक कर्मातनं डोकं वर काढत होता. आता सगळं तेच करायचं आहे. जे वाचन करायचं तेच करायचं, जे पठण करायचं तेच करायचं,
पण आता मी केलं हा भाव न ठेवता भगवंताने माझ्याकडून करवून घेतलं आणि जे मी केलंच नाही त्याचं फल तरी मला कसं मिळेल, तेही भगवंताला अर्पण, हा भाव तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये आणा असं भगवंत म्हणतायत. आणि पुढच्या 28व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे की जे असं मला अर्पण करून केलेलं कर्म आहे त्या कर्माच्या कर्मबंधांपासनं, शुभाशुभ कर्मफलांपासनं तू मुक्त होशील आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. आता त्यासाठी भगवंताला अर्पण करून कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण काय काय करत असतो, तर दैनंदिन जीवनामध्ये शरीराने जी कर्म करतो ती सगळी आपण रोज करत असतो. यत करोशी, जे करत असशील, आता उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे करतो ते ते सगळं मला अर्पण कर असं भगवंत म्हणतायत इथे. आता याचं एक उदाहरण म्हणजे आपण किती छोटं कर्म करत असू ते भगवंताला अर्पण केल्याने भगवंत निश्चित प्रसन्न होतो. आपल्याला सगळ्यांना रामायणातली रामसेतू बांधतानाची गोष्ट माहिती आहे. एक खारुताई होती आणि तिलासुद्धा त्या पूल बांधण्याच्या कर्मामध्ये भाग घ्यायचा होता. ती काय करायची, समुद्राच्या वाळूमध्ये जायची, तिथे लोळायची आणि स्वतःच्या शेपटीमध्ये किंवा आपल्या केसांमध्ये जेवढी वाळू येईल तेवढी वाळू घेऊन ती त्या सेतूवर यायची, अंग झटकायची आणि पुन्हा तेच कार्य करायची. असं ती सतत करत होती आणि ते दिसायला जरी किती छोटं कार्य असलं तरीसुद्धा त्या कार्याची दखल साक्षात रामरायांनी घेतली आणि त्या खारीच्या पाठीवरनं स्वतःची बोटं फिरवली. आजही रामरायाने तिच्या पाठीवरून फिरवलेली ती बोटांची खूण, ती खार स्वतःच्या शरीरावर मिरवते आहे किंवा दिसते, आपल्याला ती खूण बघायला मिळते. अर्थातच कर्म कितीही छोटं असू दे, ते भगवंतासाठी केलं की ते कर्म खूप मोठं होऊन जातं. त्या कर्माने भगवंत आपल्याला प्राप्त करून घेता येतो. जसा त्या खारीने रामरायाला प्रसन्न करून घेतलं. किती थोडं छोटंसं कर्म होतं, पण अशा छोट्या कर्माने सुद्धा भगवत प्राप्ती निश्चित होते, जेव्हा तुम्ही ते भगवंता प्रीत्यर्थ करत असता, स्वस्वार्थासाठी करत नसता. दुसरं, यत अश्नासी, जे काही खाशील ते तू मला अर्पण कर. आता तत्कुरुष्व मदर्पणम हे जे 2 शब्द आहेत ते प्रत्येक कृतीला जोडायचे आहेत. आता खाणं ही जी क्रिया आहे ते आपण जेवणापूर्वी म्हणतो, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. आतमध्ये आपल्या पोटामध्ये वैश्वानर रूपाने साक्षात भगवंत राहतो आणि त्या वैश्वानराला एक एक आपण आहुती देत आहोत, असा भाव अन्न ग्रहण करत असताना ठेवावा. म्हणजे जे काही आपण खातो ते भगवंताला अर्पण होतं. यासाठी नामदेवांचं उदाहरण देता येईल की कुत्र्यांनी पोळी नेली तिथनं, तेव्हा त्यांना काय वाटलं किंवा त्यांनी कसं बघितलं या कृतीकडे, की साक्षात भगवंतच पोळी खायला घेऊन गेलेला आहे आणि तुपाची वाटी घेऊन ते त्या कुत्र्याच्या मागे धावले. अर्थातच भगवंत खाणार तर कोरडी पोळी कशी खाणार, त्याला तूप वाढलं पाहिजे. हा भाव म्हणजे प्रत्येक जो खाणारा आहे तो साक्षात भगवंत आहे आणि मी जो खातो तेही आतमध्ये बसून भगवंत ग्रहण करतो, हा भाव असावा खात असताना. म्हणजे यद अश्नासी तत्कुरुष्व मदर्पणम हे तिथे आपल्याला घडवून आणता येईल. यद जुहोशी, जे हवन करशील. आता आपण सुद्धा अनेक गोष्टींचं हवन करत असतो. जी गोष्ट आपल्या अधिकाराची आहे, आपल्याला उपभोगताही येईल, पण दुसऱ्यासाठी जेव्हा आपण त्याचा त्याग करतो ते एक प्रकारे हवन होतं. यज्ञ कसा असावा याचं एक उदाहरण महाभारतामध्ये आलेलं आहे. युधिष्ठिराने खूप मोठा यज्ञ केला. त्यानंतर त्याच्या मनामध्ये असं आलं की अरे, केवढा मोठा यज्ञ मी केला. थोडासा गर्व त्याच्या मनामध्ये आला. तेव्हा त्या यज्ञामध्ये एक मुंगूस आलं
आणि ते मुंगूस कसं होतं तर त्याचं अर्ध अंग सोन्याचं होतं आणि अर्ध अंग मुंगसाचं होतं. आणि तो त्या यज्ञामध्ये जी काही राख होती यज्ञकुंडाच्या भोवती त्याच्यामध्ये लोळत होता तो मुंगूस. आणि ते बघून युधिष्ठिराला खूप आश्चर्य वाटलं. त्याने त्या मुंगसाला उचलून घेतलं आणि तो त्याच्याशी बोलायला लागला की तू हे असं का करत आहेस. तेव्हा मनुष्यवाणीने ते मुंगूस बोललं की एका मोठ्या यज्ञामध्ये मी जेव्हा लोळलो त्या यज्ञाच्या उरलेल्या भागामध्ये, तेव्हा माझं अंग सोन्याचं झालं. हे युधिष्ठिरा, तू एवढा मोठा यज्ञ केला आहेस, आता मला माझं उरलेलं अंग सोन्याचं करून घ्यायचं आहे. ते व्हावं म्हणून मी या तुझ्या यज्ञाच्या राखेमध्ये लोळलो. पण तुझा यज्ञ काही तितका मोठा यज्ञ नाही, कारण माझं उरलेलं अंग काही सोन्याचं झालं नाही. युधिष्ठिराला जो अहंकार झाला होता तो तिथल्या तिथे नष्ट झाला. मग त्यांनी त्या मुंगुसाला विचारलं की तू कुठल्या यज्ञामध्ये भाग घेतला होतास जेणेकरून तुझं अंग सोन्याचं झालं. तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं की हे एक अत्यंत गरीब कुटुंब होतं. त्या कुटुंबाकडे अन्न पाणीसुद्धा भरपूर नव्हतं. एक भाकरी 4 जणांमध्ये मिळून एकच भाकरी होती आणि आता ते खाणार होते. जेवायला त्या भाकरीचा एक एक चतकोर 4घही जण, माता पिता आणि 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, असं ते कुटुंब होतं. आणि ते आता चतकोर चतकोर भाकरी खाऊन ते 4घही जण झोपणार होते. तेवढ्यात एक अतिथी तिथे आला आणि त्या अतिथीने सांगितलं की मी अत्यंत भुकेला आहे, तर मला काहीतरी खायला द्या. प्रथम घरातला जो गृहस्थ होता त्याने स्वतःच्या वाटणीची चतकोर भाकरी त्या अतिथीला दिली. त्याने ती खाल्ली, पण तो म्हणाला मला अजून भूक आहे, तुम्ही अजून काही अन्नाची व्यवस्था करू शकाल का. तेव्हा मग त्या स्त्रीनेही स्वतःची भाकरी दिली. आईवडिलांचं बघून मुलांनीही स्वतःचा चतकोर चतकोर तुकडा त्या अतिथीला खायला दिला. आणि त्यानंतर तो अतिथी तृप्त झाला, त्याची भूक शमली. मग ते 5ही जण शांतपणे झोपी गेले. हा जो सगळा प्रकार चालू होता तो या मुंगसाने बघितला होता आणि सहज म्हणून ज्या पिठाची ती भाकरी केली होती ते पीठ थोडंसं तिथे सांडलेलं होतं चुलीच्या भोवती. त्या पिठामध्ये तो मुंगूस लोळला. त्यामुळे त्या पिठाच्या योगे त्याचं अंग सोन्याचं झालेलं होतं. हा जो यज्ञ होता तो सर्वात मोठा यज्ञ होता. ह्या यज्ञाने इतकी ताकद होती ह्या यज्ञामध्ये की त्या मुंगुसाचं अंग सोन्याचं झालं. अर्थातच यज्ञाची व्याप्ती केवढी, किती जणांना बोलवलं, किती हवन केलं, याच्यावर तो यज्ञ मोठा ठरत नाही. तर तुम्ही जो यज्ञामध्ये त्याग केलेला आहे, हवन केलेलं आहे, ते किती महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं असून सुद्धा तुम्ही जर त्याचा त्याग केला तर तो यज्ञ मोठा ठरतो. भुकेले असताना, केवळ एक एक चतकोर खाण्यापुरता असताना त्या 4घांनीही स्वतःच्या वाटणीचं अन्न अतिथीला दिलं. स्वतःचा अधिकार होता त्याच्यावर, त्यांना ते ग्रहण करण्याचा अधिकार होता. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचा गवगवा न करता, कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करता, केवळ अतिथीची भूक शमावी ह्यासाठी त्या 4घांनीही स्वतःच्या वाटणीचा चतकोर तुकडा त्या अतिथीला दिला. म्हणून तो खूप मोठा यज्ञ ठरला. युधिष्ठिराने यज्ञ केला होता, पण तो अहंकाराने युक्त यज्ञ होता. आणि अशा अहंकाराने युक्त यज्ञापेक्षा निरहंकारपणे भगवंताला अर्पण करून जो यज्ञ केलेला असतो तो श्रेष्ठ यज्ञ ठरतो. म्हणून इथे भगवंतानी म्हटलं यज्जुहोषी, जे काही हवन करशील, हवन क्रियेमध्ये जे तुम्ही
आहुती दिली ती त्याचं अस्तित्व उरत नाही. म्हणजे तुम्ही जे त्याग केलेला आहे, जे काही हवन केलेलं आहे ते दिसत नाही, पण तुम्ही ते हवन केलेलं असतं. भगवंताप्रित्यर्थ जेव्हा तुम्ही ते हवन करता ते भगवंतापर्यंत पोचतं. म्हणून इथे सांगितलं, यज्जुहोषी, जे काही हवन करशील, ही युधिष्ठिर आणि मुंगुसाची गोष्ट हवन किंवा यज्ञ ह्या दृष्टीने इथे बघायची. त्यानंतर सांगितलं, ददासी यद, जे काही देशील, दान देतो आपण, ते दानसुद्धा मी दिलं हा भाव नसावा, तर भगवंताने माझ्या भरपूर देऊन ठेवलेलं आहे आणि भगवंतानीच दिलेलं भगवंताला अर्पण करत आहे, ह्या भावनेने दिलेलं दान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे. आपल्या सगळ्यांना खुलभर दुधाची गोष्ट माहिती आहे. एक म्हातारी बाई असते आणि तिच्या घरामध्ये काय एक दोन गुरं असतात, त्यांचं दूध काढून ती ते दूध सगळ्या नातवंडांना, घरातल्यांना देत असे. ती आजीबाई ज्या नगरामध्ये राहत होती त्या नगरातल्या राजाने एकदा संपूर्ण शिवालय दुधाने भरवायचं असं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी नगरामध्ये दवंडी पिटवली की सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या घरातलं दूध आणून शंकराच्या पिंडीवर वाहायचं. प्रत्येकाने तसं केलं, पण या म्हातारीने मात्र तसं केलं नाही. तिने दूध काढलं, मुला नातवंडांना ते प्यायला दिलं आणि नंतर स्वतः पिण्यासाठी जे अगदी छोटंसं खुल म्हणजे छोटंसं फुलपात्र, ते छोटंसं फुलपात्रभर दूध ती स्वतः पीत असे. ते दूध तिने न पिता ते आणून शंकराच्या गाभाऱ्यामध्ये, शंकराच्या पिंडीवर वाहिलं. संपूर्ण गावानी आणून दूध घातलं तरी शंकराचा गाभारा भरला नाही. पण ह्या म्हातारीने जेव्हा छोटंसं फुलपात्रभर दूध जे तिच्या वाट्याचं होतं ते तिने शंकराला अर्पण केलं, तेव्हा मात्र तो शंकराचा गाभारा, मंदिराचा गाभारा दुधाने भरला नव्हे तर दुधाने ओसंडून व्हायला लागला. त्या आजीबाईने हे जे छोटंसं पात्रभर, भांडभर दूध दिलेलं होतं, हा सगळ्यात मोठा दानाचा प्रकार आहे. जे तुमच्या वाट्याचं आहे, तुम्ही त्याचा उपभोगही घेऊ शकता, पण सत्कार्यासाठी ते देणं याला उत्तम दान असं म्हणतात. आणि असं दान भगवद अर्पण बुद्धीने कर, असं भगवंतानी इथे सांगितलं. पाचवं जे गोष्ट सांगितली भगवंतानी, यत तपस्यसी, जे काही तप करशील ते मला अर्पण कर. तपाच्या बाबतीत आपल्याला ध्रुव बाळाचं उदाहरण सांगता येईल. छोटासा बालक होता, वनामध्ये गेला, त्याला त्याच्या बुद्धीने जमलं तसं त्यांनी तप केलं, पण ते तप भगवत प्राप्तीसाठी होतं, पूर्णपणे निरहंकारपणे केलेलं होतं. आणि मग अशा त्या बालकाच्या तपाने सुद्धा साक्षात भगवंत, साक्षात विष्णू त्याच्या पुढे प्रकट झाले, प्रसन्न झाले. अर्थातच तपसुद्धा किती घोर करता हे महत्त्वाचं नाही, तर कशासाठी करता हे महत्त्वाचं आहे. भगवत प्राप्तीसाठी जर तप केलं तर त्या तपाने भगवंत निश्चित प्राप्त होतो. अशा प्रकारे जे तुम्ही दैनंदिन करता आहात तेच करायचं, पण भगवद अर्पण बुद्धीने करायचं, म्हणजे ती मोठी भक्ती होते, असं भगवंतानी ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ह्या श्लोकावर सतत चिंतन मनन झालं पाहिजे. आपलं प्रत्येक कर्म, आपलं प्रत्येक खाणं, आपलं प्रत्येक हवन, आपलं प्रत्येक दान, अगदी छोटं दान, अतिथीला पाणी देतो आपण भांडभर, ते पाणीसुद्धा भगवंताला देत आहे असा भाव असावा. जो आपल्याकडे काहीतरी मागायला येतो तो साक्षात भगवंत आहे आणि अशा भगवंताला आपल्याला काहीतरी देता येतंय, ही भगवंताची कृपा आहे असं मानावं. आणि दान देताना मी कुणीतरी मोठा दान देतो आहे असा भाव नसावा.
एखाद्याने आपल्याकडे दान मागावं हा आपला गौरव आहे असं समजावं आणि आपल्याला त्यांनी मागितलेली गोष्ट देता येत आहे ही भगवंताची कृपा समजावी आणि जे देतो ते भगवंताला अर्पण करतो आहे असा दानामध्ये सुद्धा भाव असावा. तप करताना स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी तप करू नये. आपल्याला अवतीभोवती असं दिसतं की लोक खूप चांगली कर्म करत असतात, ग्रंथपारायण करत असतात किंवा सातत्याने एखादं सत्कर्म करत असतात. पण जरा कुठे चांगलं घडतंय असं दिसलं की लगेच त्यांचा अहंकार वर येतं. मी इतकी पारायणं केली आहेत, मी इतक्या धर्मस्थळांना भेट दिलेली आहे. अशा प्रकारची तपाची ते सगळीकडे वाच्यता करायला लागतात. अहंकाराने बोलून दाखवतात, मी इतकं तप केलं म्हणून. असं तप भगवंताला अर्पण केलेलं नसतं. त्यांनी फक्त अहंकार वाढतो, भगवत प्राप्ती होत नाही. म्हणून भगवंतानी इथे तपाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं की जे काही तू तप करशील ते मला अर्पण कर. कुठलंही सत्कर्म सातत्याने 12 वर्ष करत राहणे ही सुरुवात झाली. अखंड आयुष्यभर ते कर्म करणे हे खरं तप झालं आणि ते करून सुद्धा त्याचा अहंकार न धरता ते भगवंताला अर्पण करायचं. आता तप कसं भगवंताला अर्पण करायचं, तर हे तपसुद्धा भगवंताने माझ्याकडनं करवून घेतलं हा भाव तप करत असताना ठेवणं हे तप भगवंताला अर्पण करणं झालं. आणि अशा प्रकारे जो जीवनातील प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करून करतो तो त्या कर्मांनी माझ्यापर्यंत निश्चित येतो, असं पुढे 28व्या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. शुभ अशुभ कर्मफलापासून त्याला मी मुक्त करतो आणि माझ्यापर्यंत घेऊन येतो. कारण त्यांनी जी काही कर्म केलेली असतात त्या सर्व कर्मांची फळं आणि कर्माचं कर्तृत्व त्याने मला अर्पण केलेलं असतं. म्हणून तो निश्चितपणे माझ्यापर्यंत येतो. हे भगवंताचं अभिवचन आहे. 9व्या अध्यायामध्ये भक्तीबद्दल जी गुह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी हा 27वा श्लोक हे एक गुप्त तत्वज्ञान भगवंतानी सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हरि ओम तत्सत्.